हॅलो. हा भैया. हा. हा, प्रिया बोलती. हो, ब्लाऊज दिलेला ब्लॅक कलरचा, तो ब्लॅक साडीचा. झाला ना? आज येऊ दे का घ्यायला? अरे पण तुम्ही म्हणलेलं ना. हो भैया, पण तुम्ही म्हणलेला की एका दिवसात देतो, म्हणून तर मी टाकला ना. आता तुम्ही देणार कधी? मग मी त्याला परत फिटिंग चेक करणार, काही कमी जास्त असलं तर घेऊन येणार. मी अजून शिवलाच म्हणजे आश्चर्य यार. तुम्ही लगेच देतो म्हणलेलं एका दिवसात, त्याच्यामुळे मी टाकला होता ना. आता काय मॅच करणार बरं मी साडीवर? सेम प्रॉब्लेम तुमचा पण झालाय का? गडबडीत ब्लॅक साडी घेतलेली आता संक्रांतीला घालायला, पण आता इतक्या ऐन गडबडीमध्ये ब्लाऊज शिवून मिळणार नाहीये. किंवा तुमच्याकडे एखादी ब्लॅक साडी होती पण आता त्याचा ब्लाऊज येत नाहीये, फार फिट झालाय किंवा खूप जास्तच लूज झालाय. त्या सगळ्या प्रॉब्लेममुळे ब्लॅक साडी घालायची टाळत असाल किंवा आता त्याच्यावरती कोणता ब्लाऊज मॅच करावा हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रचंड युजफुल होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कोणतीही डिझायनर असेल किंवा सुंदर अशी जरी काठाची कोणत्याही ब्लॅक साडीवरती अगदी इझिली मॅच होणारे आणि लुक अतिशय छान सुंदर बनवणारे असे 3 ब्लाऊज. कोणते हे ब्लाऊज आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो सगळ्यात फर्स्ट म्हणजे कोणत्याही सिल्कच्या साडीवरती अतिशय उठून दिसणारा आणि सगळ्यात सेफ ऑप्शन म्हणजे ना छान असा गोल्डन किंवा जरीचा ब्लाऊज. एकतर अतिशय सुंदर लुक देतो, ब्लॅक साडीवरती अगदी इझिली मॅच करता येतो. कारण आपल्या सिल्कच्या वगैरे ज्या साड्या असतात ना त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी गोल्डन कलर असतो, काठ असतात, पदरावरती असतोच. अशा वेळी तुम्ही डोळे झाकून हा ब्लाऊज मॅच करू शकता. थोडासा फेस्टिव्ह पार्टी लुक द्यायचा असेल, छान असा फ्रेश वाईब करायची असेल किंवा खास असं संक्रांती स्पेशल साठी घालायचं असेल तर तुम्ही गोल्डन किंवा जरी ब्लाऊज अगदी इझिली मॅच करू शकता, डोळे झाकून घालू शकता. आणि असं जर एखादा ब्लाऊज तुमच्याकडे असेल ना तर इतर साड्यांवरती पण तो तुम्ही अगदी इझिली मॅच करू शकता. याच्यावरती जर थोडासा मिनिमम मेकअप केला, मेकअप करताना पण थोडीशी लिपस्टिक बोल्ड लावायची आणि छान असे मोठे मोठे झुमकी घालायचे याच्यावरती. इतके सुंदर दिसतात आणि इतका छान एस्थेटिक आणि त्यासोबतच सुंदर दिसणारा क्लासी दिसणारा लुक मिळतो. साडी पण सुंदर प्रकारे मॅच होते आणि असं वाटणार पण नाही की साडीवरती सेम ब्लाऊज घातलेला नाहीये किंवा साडीतला ब्लाऊज जरी शिवला नाही तरी या ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर लुक येईल. सो हा एक गोल्डन किंवा जरीचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नंबर 2 म्हणजे कॉन्ट्रास्ट केलेला ब्लाऊज. मला जर थोडंसं कॉन्ट्रास्ट आवडत असेल किंवा छान असा वेगळा हटके लुक द्यायचा असेल किंवा थोडंसं असं मॉडर्न स्टायलिश काही घालायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट पण करू शकता. याच्यावरती पण सेम तुम्ही सिल्कची असेल, जरी बॉर्डरची असेल किंवा एखादी डिझायनर ब्लॅक साडी असेल, कोणत्याही याच्यावरती किंवा इव्हन कॉटन ब्लॅक साड्यांवरती सुद्धा असे थोडेसे कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात. मग आता कॉन्ट्रास्ट मध्ये कोणते घ्यायचे तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे छान असा डार्क बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज किंवा ग्रीन शेड मधला थोडासा डार्क कडे जाणारा ब्लाऊज. ब्लॅक साडीवरती हा ब्लाऊज अतिशय सुंदर, अतिशय रिच लुक देतो. त्यासोबतच इझिली मॅच होतो. फक्त घेताना अगदी प्लेन असा कॉटनचा वगैरे नाही घ्यायचा. छान थोडीशी डिझाईन असणारा, त्याच्यावरती थोडंसं काही एम्बलिशमेंट असणारा किंवा छान अशी गोल्डन डिझाईन किंवा त्याचं थोडंसं काही वर्क असणारा या प्रकारचा घ्यायचा. म्हणजे तो तुमच्या साडीचा लुक आणखीन छान उठावदार आणि आणखीन क्लासी करतो. आता मी घातला या प्रकारचा पण तुम्ही बॉटल ग्रीन ब्लाऊज घेऊ शकता. आणि त्यासोबतच ना तुम्हाला जर बघायला आवडत असेल की असे 5 ब्लाऊज कोणते आपल्याकडे असावेत जे आपल्याला कोणत्याही साड्यांवरती मॅच करता येतील तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती पण तुम्ही चेक करू शकता, ज्याच्याने तुम्हाला सोपं जाईल. एकदा हे 4-5 प्रकारचे ब्लाऊज घेऊन ठेवले की आपण अनलिमिटेड साड्या त्याच्यावर मॅच करू शकतो. सो बॉटल ग्रीन नंतर येतो तो म्हणजे छान असा राणी पिंक कलर किंवा मॅजेंटा पिंक कलर. तो पण इतका सुंदर दिसतो, इतका हटके दिसतो आणि सध्या तुम्ही बऱ्याच इन्स्टा रील्सवर वगैरे पण बघितलं असेल. छान अशी सुंदर कॉटनची वगैरे जर तुमची ब्लॅक साडी असेल, लिनन मधली असेल आणि त्याच्यावरती थोडासा असा हटके डार्क पिंक ब्लाऊज वगैरे मॅच केला ना साडीचा लुक कम्प्लीट चेंज होतो. मस्त फ्रेश, मस्त असा क्लासिक युनिक काहीतरी स्टायलिंग केल्यासारखं होतं. सो हा एक तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आणि ब्लॅक वरती आणखीन एक सुंदर दिसणारा म्हणजे डीप मरून कलर. तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट करायचा असेल आणि साडीला थोडासा बोल्ड, थोडासा सेक्सी ग्लॅम लुक द्यायचा असेल तर तुम्ही थोडासा रेड शेड कडे जाणारा मरून असतो ना त्या प्रकारचा मरून कलर याच्यावरती ब्लॅक साडीवरती अगदी इझिली मॅच करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या तिन्ही कलर मधले सिंपल असे कॉटनचे ब्लाऊज नाही घ्यायचे. थोडंसं त्यांचं फॅब्रिक वेगळं असलं पाहिजे, थोडासा ग्लॉस असला पाहिजे त्याच्यावरती, म्हणजे ते ब्लाऊज साडीवरती अगदी छान दिसतात, छान मॅच होतात.
अगदीच जर कॉटनचे अगदी सिंपल ब्लाउज घातले ना, साडीचा लुक पण तसाच डल, तसाच बोरिंग व्हायला लागतो. सो हे 3 कलर तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून यूज करून तुमच्या ब्लॅक साडीला आणखीन सुंदर, आणखीन उठावदार बनवू शकता. आणि ब्लॅक साडीवरती आणखीन एक लास्टचा ऑप्शन म्हणजे किंवा या प्रकारचा तुम्ही ब्लाउज घालू शकता, तो म्हणजे ब्लॅक वरती तुम्ही चक्क ब्लॅक मॅच करू शकता आणि छान असा मोनोक्रोम लुक तयार करू शकता. पण काय करायचं, याच्यावरती पण सेम अगदी साधा सिंपल कॉटनचा ब्लॅक ब्लाउज घालण्यापेक्षा थोडंसं छान असं गोल्डन जरी, काही बॉर्डर असणारा, काही वर्क असणारा किंवा थोडासा वेगळा चिकनकरी वगैरे असं हटके फॅब्रिक असणारा, नेट असणारा, या प्रकारचा थोडासा जर वेगळा ब्लॅक ब्लाउज मॅच केला तरीही तुम्ही तुमच्या साध्या सिंपल ब्लॅक साडीलाही किंवा कोणत्याही डिझायनर, पार्टीवेअर किंवा इव्हन छान अशा सिल्कच्या साडीला सुद्धा अतिशय सुंदरपणे मॅच करू शकता. ब्लाउज नाहीये म्हणून असं टेन्शन घेत बसण्यापेक्षा ना, असं थोडंसं जर वेगळं काही मॅच केलं, थोडेसे कॉम्बिनेशन ट्राय केले तर आपल्याला पटकन साडी स्टाईल पण करता येते आणि त्यासोबतच साध्या सिंपल साडीलाही छान असा रिफ्रेश किंवा सुंदर असा स्टायलिश लुक देऊ शकतो आपण. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले खास संक्रांती स्पेशल ब्लॅक साडीसाठी जर तुमच्याकडे ब्लाउज नसेल किंवा तुम्हाला काही हटके मॅचिंग करायचं असेल तर कोणते ब्लाउज ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता किंवा साडीवरती कोणते ब्लाउज ऑप्शन छान दिसतील. बॉटल ग्रीन असेल, राणी पिंक असेल, छान असा जरीचा किंवा गोल्डन कलरचा ब्लाउज असेल किंवा ब्लॅक सोबत मोनोक्रोम स्टाईल मध्ये केलेलं ब्लॅकचं कॉम्बिनेशन असेल, हे ब्लाउज तुम्हाला खूप सुंदर, खूप छान लुक देतात. व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा यापैकी कोणता ब्लाउज तुम्हाला जास्त करून असं वाटतं की ब्लॅक सोबत छान मॅच होईल, ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.